या महाराज वाह जय जय राम कृष्ण हरि दिन दिन दा दिन ट्रक दिन दा के ट्रक दिन दिन दा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि कोरस समय एक बार जय जय राम हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय 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 जय राम हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम सुंदरते ध्यान उभे विठेवरी सुंदरते ध्यान उभे विठेवरी सुंदरते ध्यान उभे विठेवरी
कासे पीतांबर, तुलसी हार गला कासे पीतांबर, तुलसी हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर हे ध्यान, आवडे निरंतर हे ध्यान, आवडे निरंतर हे ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, कंठी कौस्तुभमणी विराजित, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुलसी हार गळा कासे पीतांबर, हार गळा कासे पीतांबर, तुलसी हार गळा कासे पीतांबर, कासे पीतांबर, आवडे निरंतर हे ध्यान, आवडे निरंतर हे ध्यान, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, 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 हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे 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 हेची सर्व सुख, पाहिला श्रीमुख आवडीने, पाहिला श्रीमुख आवडीने, तुळशी हार गळा कासे पीतांबर, तुळशी हार गळा कासे पीतांबर, मुख आवडीने, मुख आवडीने, तुळशी हार कासे पीतांबर, तुलसी हार गळा कासे पीतांबर, कासे पीतांबर, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, 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 पाहिला त्रिमुख आवडीने, पाहिला त्रिमुख आवडीने, तुळशी हार गळा कासे पीतांबर, तुळशी हार गळा कासे पीतांबर, पाहिला त्रिमुख आवडीने, मुख आवडीने, तुळशी हार गळा कासे पीतांबर, तुलसी हार गळा कासे पीतांबर, आवड निरंतर हेची ध्यान, आवड निरंतर हेची ध्यान, तुळशी हार गळा कासे पीतांबर, तुळशी हार गळा कासे पीतांबर, आवड निरंतर हेची ध्यान, तुलसी हार गळा कासे पीतांबर, तुलसी हार गळा कासे पीतांबर, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई,
हेलो हेलो थोड़ा बेस्ट ट्रबल गेम है एक जरा हरी हेलो हेलो रे नमो ओ शार्प कर जरा लेवल हो रे ओ इको दे हल्का सा हो हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय 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 जय राम कृष्ण 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 जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय 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 राम जय 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 राम कृष्ण जय 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 हरि जय जय राम हरि जय 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 राम जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण शार्प करा ना चाटीला शार्प करा स्वर ऐकू येत नाही बघ हार्मोनियम म्हणले ऐकू कोण बा वादक आहेत का कोण हो स्वर धर ना इकडे घे शार्प चाटी ते ऐकू हो राग है मिश्र काफी रूप पाहता लोचनी लोचनी 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 पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी साजणी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले वो सजने सुख झाले वो सजने तुहा विठ्ठल बरवा
बरवा तोहा विठ्ठल बरवा माधव परवा परवा तोहा विठ्ठल परवा परवा तोहा विठ्ठल परवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर पाप रघुमा देवीवर पाप रघुमा देवीवर देवीवर तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा जय जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण जय राम हरि जय राम हरि जय राम हरि जय राम कृष्ण जय जय राम जय राम कृष्ण जय जय राम हरि जय राम हरि जय राम हरि जय राम हरि जय राम जय राम जय राम जय हरि जय राम राम कृष्ण हरि जय राम राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम जय राम जय राम जय राम जय राम ऐसी जोड़ी करा राम कंठी धरा ऐसी जोड़ी करा राम कंठी धरा ऐसी जोड़ी करा राम कंठी धरा जोड़ी करा राम कंठी धरा सिणे सुखे फेरा गर्भवास तेरे सुखे फेरा गर्भवास
फेरा गर्भवास ऐसी जोडी करा राम कंठी धरा जोडी करा राम ऐसी जोडी करा राम कंठी धरा जोडी करा राम कंठी धरा जेणे सुख फेरा गर्भवास तेरे सुखे फेरा गर्भवास तेरे सुखे फेरा गर्भवास नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन नाशिवंत आटी प्रिया पुत्र बीज ज्याचा शेण तेची फळ बीज ज्याचा शेण तेची फळ तेची फळ नाव धड करा सहस्र नामांची नाव धड करा सहस्र नामांची जे भव सिंधू सिथडी पावे पावे नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन प्रिया पुत्र धन नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीण तेची फळ बीज ज्याचा क्षीण तेची फळ बीज ज्याचा क्षीण तेची फळ तू का म्हणे काळा हाणा तोंडावरी म्हणे काळा हाणा तोंडावरी तू का म्हणे काळा हाणा तोंडावरी भातावरा हरे राम बाणी भातावरा हरे राम बाणी भातावरा हरे राम बाणी नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन प्रिया पुत्र बीज ज्याचा क्षीण तेची फळ जजाचा क्षीण तेची फळ चला तेची फळ पार घुमाय पार घुमाई पार घुमाय पार घुमाई पार घुमाय पार घुमाई पार घुमाय ऐसी जोडी करा राम कंठी धरा 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 बीज ज्याचा क्षीण तेची फळ जेणे चुके फेरा गर्भवास जेणे चुके फेरा गर्भवास नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन जेने चुके फेरा गर्भवासी जेने चुके फेरा गर्भवासी गर्भवासी नाशिवंताटी प्रिया पुत्र धन नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीण चला तेची फळ
फळ बीज जाता क्षीणतेचे फळ बीज जाता क्षीणतेचे फळ बीज जाता क्षीणतेचे फळ क्षीणतेचे फळ क्षीणतेचे फळ क्षीणतेचे हे क्षीण बीज जाता क्षीण बीज जाता बीज जाता क्षीणतेची फळ त्याची फळ बीज जाता क्षीण रे देव हे बीज जाता क्षीण बीज जाता क्षीण बीज जाता क्षीण बीज जाता क्षीण त्याची फळ बीज जाता क्षीण त्याची फळ त्याची फळ त्याची फळ बीज जाता क्षीण बीज जाता क्षीण बीज जाता क्षीण त्याची फळ नाशिवंताटी प्रिया पुत्र धन नाशिवंताटी प्रिया पुत्र धन प्रिया पुत्र धन प्रिया पुत्र धन प्रिया पुत्र धन विठाला 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 हरिनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सब संतन की विठाला 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 पवन सूत हनुमान की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ऐसे ब्रह्मकुमारी हंसारूढ वागीश्वरी वीणा शोभे दक्षिणेकरी विजयमूर्ती सर्वदा नम नमाझे गुरुवर्या सुखमूर्ती करुणलया नमो संत श्रोतयांच्या पाया अभेद भेदा करुणी आता नमो श्री पांडुरंगा यावेत वा कथेची या प्रसंगा निरसुनी माझी या भवसंगा करी कृपा मजवरी स्वर ऐकू येत नाही असं होतं त्यांना शार्प करा ना थोडं चाटी वाढवा असं काहीतरी तुमचं बघा लेवल द्या थोडी अच्छा माईक खाली करा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे शरण
वाणी अखिल गुण निधान सचिदानंद करुणा भक्त वत्सल पंढरी श्री पांडुरंग परमात्म्याला नतमस्तक होऊन माझ्या श्रीमंत तुकोबर म्हणावं पांडुरंग गुरु प्रथम नमन इतवर तुकोबराय देखील थांबले नाहीत तर दुसरे चरण संतांची या असे अधिकार संपन्न संत कोण असतील तर ज्यांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रोवला ते म्हणजे माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबा कोण आहे ज्ञानोबा जगताला ओळख करून देतायत ते मात्र शांती ब्रह्मनाथ बाबा आणि परमार्थातील हेच गुह्य आहे एका संताने दुसऱ्या संताचं पोट भरून वर्णन करावं किंबहुना ज्याला जमलं हो त्याने स्वतःला साधक म्हणून समजावं पैठण निवासी नाथ बाबा म्हणजे सर्वसामान्य विभूती नाहीये अत्यंत गाढ विद्वत्ता असामान्य गुरुभक्ती अलौकिक निरीक्षण शक्ती विलक्षण भूत दया अनुकरणीय सौजन्य उत्कृष्ट अभिजात ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा जन्म झाला हे करुणा करुणा कराय दयाळ करुणा कराय करुणा कराया दया करुणा दया करुणा कराया दयाळ करुणा करा करुणा करा करुणा करा या दया दया करुणा करा या दया करुणा करुणा करा जन्म रजन करुणा 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 करा दयाळ करुणा कराय दयाळा पावन झालो चराचरी जयांची केली या स्मरण होय सगळं विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण सद्गुरूंचे ते नमस्कारुणी आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कार लिमिया ती या परिश्रोता अनुभवावी ही कथा अति हळू अर्पणा चित्ता आणुनिया अहो अर्जुनाचे पांती परीसणया योग्य होती तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेणे चुके भेरा गर्भवास प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता गायलेला भंग अथवा माझ्या बुद्धीला स्फुरण झालेला भंग श्रीमंत तुकोबारांचा आहे ज्यांचं जीवन म्हणजे अलौकिक दिव्य चमत्कार जणू शुकाचार्यांसारखे वैराग्य
कुळगुरू वसिष्ठांसारखी परमशांती, तर जनक राजासारखी विदेयी अवस्था नाम श्रीमंत तुकोबाराया विठला 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 नव्हे भक्त प्रल्हादासारखी नामनिष्ठा, ध्रुवासारखा निर्धार, माझ्या भगीरथासारखे प्रयत्न आणि माझ्या प्रभू श्रीरामांसारखं त्याग, याचा समन्वय म्हणजे श्रीमंत तुकोबाराया विठला. मानवी जीवनाचं आणि वर्तनाचं अशा अनेक प्रकारे मानसिक बुद्धीचं चिकित्सक बुद्धीने श्रीमंत तुकोबाराने अभ्यास केलं. मानवी जीवनातील आंतरिक विचार भावना यांचे सम्यक दर्शन त्यांच्या अभंगातून उमटतात. नव्हे मूल्यमापी मनोवैज्ञानिक विचार त्यांच्या अभंगातून गायला जातो अथवा समजला जातो. कारण त्यांचे हे तर्कशुद्ध विचार अनुभव सिद्ध आहेत, यात तीळ मात्र शंका नाहीये. विठला जसे अनुभव आले तसे श्रीमंत तुकोबाराया बोलू लागले. हो, कधी देवाबरोबरचं बोलणं असेल, कधी स्वतःच्या मनाबरोबरचं बोलणं असेल, कधी तुम्ही आम्हाला उपदेश, अनेक प्रसंगातून तुकोबारायांना आपण सिद्ध करू शकता. तुकोबारायांनी देवाबरोबर बोलावं. आपणही देवाबरोबर बोलतो बाबा, परंतु देव आपल्याबरोबर बोलत नाही. तुकोबारायांबरोबर देवाने बोलावं. नव्हे नव्हे तुकोबारायांनी हो देवाला धमकावं. देवा पांडुरंगा, माझा अंगीकार जर करत नसेल तर या पनवेल परिसरामध्ये जेवढे महात्मे आहेत त्यांना मी बोलावून घेईन आणि मध्यभागी तुला उभा करेन. मध्यभागी उभा केल्यानंतर हा तुकोबा तुला जाब विचारेल. का येऊने झाले तुझ समर्थासी, ऐसा मज पाशी कोण दोष. पांडुरंगा, काय दोष आहे जे निंदे होते त्यांना तू वंदे केले, अंगीकार ज्याचा केला नारायणे. हो महाराज, अनेकांचा अंगीकार केलाय पांडुरंगा, तुकोबाचा का अंगीकार करत नाही, ही तुकोबारांची भाषा आहे. नवे नवे खडतर प्रमाण सांगून पुढे चलेन. काही आम्ही आता पोटची भरावे, जग चालवे भक्त म्हणू, जगाला दाखवण्याकरता आम्ही परमार्थ करतो का, हा जाब विचारणारे श्रीमंत तुकोबाराया विठ्ठल. तेच तुकोबाराया पंढरीश पांडुरंगाच्या भेटीविषयी तळमळ व्यक्त करतायत. किती तळमळ व्यक्त करतायत. राग भटियार आहे. भेटीला गे विठ्ठल 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 स्वर द्या. भेटीला गे पंढरीनाथा, भेटीला जीवा लागली, जीवा लागली है, लागली तळमळ व्यथा, भेटीला भेटीला गे पंढरीनाथ. जीवा लागली, शिणले माझे मन वाट पाहता, तुका म्हणे भूप तुझे पाहावया मुख. श्रीमंत तुकोबारायांचं बोलणं आहे मनाबरोबरचं. विठ्ठल माझं शार्प करा अजून आणि इको थोडस लाईटली बंद करा. तुकोबारायण म्हणावं, भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा. हे तुकोबारायांचं बोलणं केवळ मनाबरोबर आहे. तेच तुकोबाराया. आता तरी पुढे आयुष्याची राख रांगोळी करून घेऊ नका. आपुला तो एक
देव एक करून घ्या, नवे नवे सुख प्रदान करा म्हणणारे श्रीमंत तुकोबाराया आजच्या अभंगामध्ये श्रीमंत तुकोबाराया उपदेशात्मक आढळतायत. ऐसी जोडी करा, असं करा बापांनो. करा याचा अर्थ असा आहे महाराजजी आदेश. करा याचा अर्थ असा आहे सांगणारा पलीकडे असतो आणि ऐकणारे अलीकडे असतायत. करा ओ पनवेलमध्ये जा म्हणजे जा, सांगणारा कुठे आहे सुकापूरमध्ये. ऐसी जोडी करा राम कंठी धरा, राम कंठात धरा बाबानो. परिणाम जेणे चुके फेरा गर्भवास. का तुम्ही आम्ही ज्याला आपलास केलेला आहे ते नश्वर आहे, ते नाशिवंत आहे. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीण त्याची फळ. तुकोबाराया आम्ही नेमकं काय केलं पाहिजे? तुकोबारायांनी म्हणावं, नाव धड करा सहस्र नामांची, जे भव सिंधूशी धडी पावे. दुसरं काही करण्यापेक्षा प्रभूचं नामस्मरण करा, तुम्ही पहिलं तीराला पोचाल. नवे नवे ही जर ताकदच तुमची वाढली तर तुम्ही काळाच्या तोंडावर हाणाल म्हणजे मारा. ही देशावरची भाषा आहे. तुका म्हणे काळा हणा तोंडावरी, परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, हो रिकाम्या जागा भरा, भाता भरा हरी राम बाणी, तरच ती ताकद चालेल, अन्यथा ते उलट होईल. विठ्ठल अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ आपणा पुढे मांडलेला आहे. अखंड हरिनाम सप्ताह सुकापूर तथा आपल्या पनवेल परिसरातला एक वैभव आहे आणि या 48वं वर्ष आहे. बापरे क्या बात. अधिकाधिक सर्व संत मंडळींच्या हो पुण्याने म्हणा हे कोणतेही कार्य जे चालते बाबा हो बहुता सुकृताची जोडी. अनेक महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही सुकापूर नगरी आहे. हो अनेक दिग्गज महात्मे इथून आलेले आहेत, इथून गेलेले आहेत, किंबहुना यापुढेही येतील. हो स्वामी महाराज असतील, आमचे सद्गुरू स्वामीनाथ महाराज असतील, आदरणीय त्यांची जागा चालवून आमचे पुरुषोत्तम दादा असतील. हो अधिकाधिक ही सर्व संत मंडळी नवे नवे दिग्गज कलाकारांचं माहेर घर कोणतं असेल तर आमच्या बिडकर महाराजांना विचारा, त्यांनी म्हणावं सुकापूर. विठाल विठाल हो असो पक्वाजवर उत्तम अशी साथ करणारे आमचे हो ज्याला म्हणतो आमचे ज्येष्ठ बंधू धनंजय भाऊ हो फार लहानपणापासून ते सवंगडी आहेत आणि माझ्या दृष्टिकोनात ते माझे मोठे बंधू आहेत. असं आमचा स्नेह आहे, असं आमचं प्रेम आहे. आदरणीय या ठिकाणी आमचे मंगेश दादा आलेले आहेत. आमचा भाई आहे पक्वाजला, आमचा प्रज्योती इथे हो संवादिनी करता बसलेला आहे. हरिभक्तीपरायण आमचे विणेकरी बाबा असतील, अधिकाधिक ही विजय महाराज वगैरे हे पुरुषोत्तम दादा वगैरे वाघमारे महाराज, अधिकाधिक ज्यांचं महाराष्ट्राला हो नवीन महाराष्ट्राला वेळ लागलं ज्यांचा आवाज असं तो आवाज म्हणजे आमच्या बिडकर महाराजांचा. एक गोष्ट ध्यानात ठेवा हो अनेक आपण दिग्गज कलाकार पाहतो, परंतु कलाकाराची कलाकारी पाहण्यापेक्षा हो कलाकारी पाहावी त्याच्याबद्दल वाद नाही, परंतु या कलाकाराचा स्वभावही पाहत चला. हो म्हणजे अभाव प्रभाव आणि स्वभाव या तीन गोष्टी कारणी असतात कलाकाराच्या बाबतीत. एखाद्या कलाकाराचं नाव घेतलं बुवा त्याची तरी गोष्ट काढू नका, स्वभाव लय खराब आहे बुवा. हो तसं आमचं बिडकर महाराजांचं तुम्हाला सांगतो, चातुर्य लपवी महत्व हरवी, पिसेपण मिरवी आवडून, मला सर्व काही येतंय परंतु मला काही बुवा जमत नाही, अशी ज्यांची स्थिती आहे ते आदरणीय आमचे बिडकर महाराज. माहितीसाठी सांगतो, एवढी जर तयारी आपली असेल ना तर फक्त विचार करा. हो आपण लय लोकांच्या झोंब्या घेऊ. विठ्ठल विठ्ठल मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आदरणीय या ठिकाणी पांडुरंग बाबा आहेत, आमचे धाऊ बाबा आहेत. हो सप्ताचे अध्यक्ष आहेत, ज्येष्ठ श्रेष्ठ कनिष्ठ सामान्य असामान्य गुरु वाचक पंडित आईसाहेब सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो, सेवेस प्रवृत्त होतो. विठ्ठल आज आहे हनुमान जन्मोत्सव. मग रविवारी झालं रामनवमी, आज हनुमान जन्मोत्सव. मला सांगा हे सण येत आहेत आणि आपण सण साजरे करायचे असतात, किंबहुना सण साजरे करत असते वेळी आपल्या पारंपरिक पद्धती आपण जोपासल्या पाहिजेत, आपण त्याचं लालन पालन केलं पाहिजे. पुढच्या पिढीला काय माहिती होणार, म्हणून सण साजरे करण्यासाठी हो वडीलधाऱ्यांचा आधार घ्यायचं. कशी परंपरा आहे, कसं काय आहे, कोणत्याही सणाचं हो
विडंबन होता कामा नये. आवर्जून तुम्हाला हात जोडून विनंती आहे. सध्या सण असे साजरे होत आहेत का ते सण सहनच होत नाहीत. ही गोष्ट ध्यानात ठेवत चला, कारण आपल्याकडे किंबहुना आपण ज्या संस्कृतीमध्ये जन्मलो आहोत ती भारतीय संस्कृती आहे. आणि संस्कृती तिथेच जन्म घेते ज्या घरात संस्कार असतात, तिथे संस्कृती जन्म घेत असते. किंबहुना जिथे संस्कार तिथे संस्कृती, किंबहुना जिथे संस्कृती तिथे संस्कार. विठ्ठल अनेक सण साजरे करतो महाराजजी, परंतु या सणाचं उद्दिष्ट काय? आजच्या दिवशी मारुतीरायांकडे जे जे गुण आहेत त्या लहरी आपणाकडे येत आहेत. हो, परंतु त्या आपण आत्मसात केल्या पाहिजेत. आता रामनवमी गेली. हो, प्रभूंच्याकडे ज्या ज्या गोष्टी गुणान्वित होत्या त्या त्या गोष्टी आपल्याकडे येतील. हो महाराज, अनेक सण मी सांगेन. हो, दत्त जयंती कोणासाठी? हो, दत्त जयंती हे तुमचं प्रतीक आहे. पातिव्रत्य व्रताचं एक धर्म व्रत आहे आणि ते तुम्ही सांभाळच पाहिजे. मला सांगा, दत्त जयंती सण किंवा दत्त जयंती उत्सव आपण का साजरे करायचे? याचं एकमेव उद्दिष्ट असं आहे, पातिव्रत व्रत कशाला म्हणतायत ते आम्हाला दत्त जयंती शिकवते. विठ्ठल विठ्ठल अनसुया माता कुठे तपश्चर्याला गेलेल्या नव्हत्या. हो, परंतु घरामध्ये राहून, त्या पर्णकुटीमध्ये राहून पतिराजांच्या चरण सेवेचं हो महत्व काय आहे हे जगाला दाखवलं. हो हो, तिनेही देवतांना हो असं पाणी शिंपडलं, कमंडळूतलं पाणी शिंपडलं. हो महाराज, बालके व्हावीत याचं कारण काय? त्याचं एकमेव कारण असं आहे, एकमेव कारण असं आहे, काय पाहिजे ते त्यांना द्या. माता पिता भ्राता हितकारी, मित प्रवद शुभ सुनो राजकुमारी, अमित दानी भरता वैदेही, अधम सो नारी जो सेवान तेही, ऐसी हो पति कर की अपमाना, नारी पाव जमपुर दुख नाना, एक ही धर्म एक व्रत नेमा, काय हो काया वचन मन पती पद प्रेमा. तुमचं याच्या व्यतिरिक्त परमार्थ कोणता आहे ते मला माहिती नाही. विठ्ठल विठ्ठल पतिराजांची चरण सेवा केल्याने काय परिणाम आम्हाला दत्त जयंती शिकवते. आता हे झालं त्यांच्यासाठी, मग आपल्यासाठी काय महाराज? तर आपल्यासाठी रामनवमी. हो, पहुडला एक पत्नी व्रते. महाराज, एक गोष्ट ध्यानात ठेवत चला, राजाधिराज प्रभू रामचंद्र कोण आहेत? तर आदर्श पुत्र म्हणून त्यांची ओळख आहे, आदर्श बंधू म्हणून ओळख आहे. हो, आदर्श पतित्व त्यांच्या ठिकाणी आहेत. हे सर्व गुण आपल्याला पाहायचेत. हो, का रामनवमी साजरी करायची? किंबहुना ज्यांचा जन्मोत्सव आहे ते शूर मारुतीराया, वीर मारुतीराया, बलवान मारुतीराया, धैर्यशील मारुतीराया, हे सर्व गुण पाहायचेत. कार्यदक्ष मारुतीराया, हे सर्व गुण पाहू आणि मग आम्ही घरी जाऊ. आता किती का वाजेना, आता 9:30 झालेत, 10:30 पर्यंत आपल्याला सर्व गुण पाहायचे. हो, राजाधिराज प्रभू रामचंद्रांचे काय गुण आहेत? मारुतीरायांनी का स्वीकारले? किंबहुना हे गुण स्वीकारल्यानंतरचा परिणाम का? का तुकोबारांनी म्हणावं जीवनामध्ये जोडी करा. चला, अभंगाला प्रवेश आहे. महाराजजी, श्रीमंत तुकोबारांनी का म्हणावं जीवनामध्ये जोड्या अनेक लोक करतायत, अनेक लोकांच्या जोड्या असतात. हो, जोडी म्हटली तर तिकडे जाऊ नका, असं हात केलं तरी आमच्या लोकांना कळते जोडी. हो, असं हात केलं का त्या जोडीकडे जात आहेत, त्या जोड्या नाही बाबांनो. हात जोडून विनंती आहे, हात जोडून विनंती आहे. हो, हे नश्वर गोष्टी आहेत. त्या आपणाला जोडी करायची ती शाश्वत जोडी करायची. हो, नश्वर जोड्या करून काय उपयोगाच्या आहेत? हो, काय उपयोगाच्या आहेत? हो, नवे नवे 2 मित्रांची जोडी असते. हो, एकाला विचारलं का हो आज एकटेच मित्र नाही आला, आपण समजा त्यांची जोडी. 2 बंधूंची जोडी असते, का रे आज एकटाच भाऊ कुठे आहे? 2 बंधूंची जोडी. नवे नवे पती पत्नीची बी जोडीच असते. परंतु परमार्थामध्ये आपणाला जोडी जी सांगितली आहे ती आगळी वेगळी जोडी आहे आणि ती जोडी आज आपणाला स्वीकारायची. विठ्ठल 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 विठ्ठल
हो श्रीमंत तुकोबारांनी म्हणावं जीवनामध्ये कशी जोडी झाली पाहिजे, का जोडी का करावी, तर याचं एकमेव कारण आहे आपण जर जॉईंट म्हणजे जोडणे जर आपणाला जमलं नाही तर आपलं जीवन व्यर्थ आहे. गोष्ट ध्यानात ठेवा महाराज. हो जोडणं जमलं पाहिजे. हो लोकांच्या बरोबर संवाद आपणाला जमलं पाहिजे, लोकांच्या बरोबर चांगलं बोलणं आपल्याला जमलं पाहिजे, लोकांना आपल्याला आदरार्थी वागणूक देता आली पाहिजे. नवे नवे एक वाक्य आहे, हो आपण आदर केलं की आपल्याला आधार मिळतो. काय महाराजजी, आपण आदरच केलं नाही तर जीवनात आपल्याला आधार मिळणार नाही. आधार कार्ड नाही बरं का, आधार मिळणार नाही. महाराज एक गोष्ट ध्यानात ठेवा, जिथे आदर तेथे आधार, जेथे आधार तेथे आदर. विठ्ठल 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 जीवनामध्ये जोडी करायची बाबा तर आपल्याला परमार्थिक जोडी करायची. जीवनामध्ये जोडीच करायची असेल तर शाश्वत जोडी झाली पाहिजे. जीवनामध्ये जोडीच करायची ना, मग शाश्वत जोडी आपल्याला निर्माण करता आली पाहिजे. किंबहुना जोडी का करावी, किंबहुना जोडी कोणी केली, मला सांगा. मारुतीरायांचे शब्द आहेत, हो जय श्रीराम आहेत की नाही, जय जय रघुवीर समर्थ. जीवनामध्ये त्यांनी जोडी केली. मी म्हणेल राम प्रभूंचं नामस्मरण ही जोडी केली. कारण काय, किंबहुना केल्याने परिणाम काय, या सर्व गोष्टी आपल्याला पाहिजेत. मला सांगा राजाधिराज प्रभू रामचंद्र, हो का जीवनामध्ये आपण जोडी करायची तर आदर्श पुत्र म्हणून त्यांच्याकडे पहा. जीवनामध्ये त्यांचीच जोडी का, त्यांचंच नाम कंठात का, तर आदर्श पुत्रत्व कोणाला म्हणतायत किंवा जगाला दाखवून दिलं आदर्श पुत्र कसा पाहिजे, आदर्श पुत्र म्हणजे काय हे जगाला दाखवलं. म्हणून राजाधिराज प्रभू रामचंद्रांच्या नामस्मरणाची आपणाला जोडी करायची. काय आदर्श पुत्र, मला एक सांगा. ज्या वेळेस असं म्हणतायत, हो दशरथ राजाला खूप आनंद झाला होतो, एवढा आनंद की बस. परंतु ऑर्डर आली होती. काय ऑर्डर आली होती, रामाला कुठे पाठवा, वनवासाला, आणि भरताला कुठे, भरताला गादीवर बसवा. हो मला सांगा हे शब्द दशरथ राजासाठी योग्य होते का हो. अहो दशरथ राजा सोडा, हो एखाद्या वेळेस बाप मोठं धैर्य करेल, परंतु आईला माझ्या कौशल्य मातेला तो वियोग सहन होण्याजोगा नव्हता. हो मातेची अवस्था काय जाणे बाळ, तिसी तो सकळ चिंता त्यासी, किंबहुना लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. महाराज एक गोष्ट ध्यानात घ्या, कौशल्य मातेला पण वियोग होऊ द्या. काय काय असेल महाराज, एक गोष्ट ध्यानात घ्या. राजाधिराज प्रभू रामचंद्राने म्हणावं काय, रघुकुल रीती सदा चली आई. रघुकुल रीत सदा चली आई, रघुकुल रीत सदा चली आई. प्राण जाए पर बचन न जाए, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, जय जय राम, जय जय राम, जय राम. महाराज रघुकुल रीती सदा चली आई, जान जाई परी बचन न जाई. हे जगताला दाखवून दिलं आदर्श पुत्रत्वाच्या स्वरूपाने. म्हणून जीवनामध्ये असं करा, ऐसी जोडी करा. हो जीवनामध्ये त्यांची जोडी करा ज्यांच्याकडे पुत्रत्व काय आहे हे पाहिलं की म्हणून त्यांच्याकडून आपण शिकून घ्यायचंय. म्हणून श्रीमंत तुकोबारांनी म्हणावं ऐसी जोडी करा. विठ्ठल आदर्श पुत्र पाहिलं, आदर्श बंधू कशाला म्हणतायत धनंजय भाऊ, फार विषय महत्वाचा आहे. आदर्श बंधू कशाला म्हणतायत, लखन भैयाने सांगितलं वनवासामध्ये प्रभूंच्या बरोबर संवाद आहे, बारकाव्याने ऐका. यदा कदाचित दादा हा भरताचा कपटी डाव असू शकतो. आपण इकडे आलो आहोत,
यदा कदाचित भरत गादीवर बसेल, किंबहुना त्याची जी अभिलाषा आहे ती व्यक्त होईल, ती परिपूर्णतेकडे जाईल, त्यावेळेस प्रभूने अर्धे मुर्धे शब्द बाहेर पडत होते. लखन भैयाच्या मुखारविंदातून शब्द अडवले. लखन जी भैया, भरत जी को तूने पहचाना नहीं. अरे मैं भरत जी को सब कुछ दे रहा था लखन, सब कुछ दे रहा था. भरत जी बोले, अर्थ न धर्म न काम रुचि गति न चऊ निखान, जन्म जन्म रति राम पद यही वरदान आन. इसे कहते लखन, इसे कहते हे भरत जी. काय सांगितलं? सर्व काही त्याला देत होतो, परंतु धर्म अर्थ काम मोक्ष यापैकी दादा मला काही नको आहे, मला काही नको आहे. फक्त मला तुमची चरण सेवा पाहिजे. मला सांगा किती मोठा विषय आहे, किती शिकण्याजोगा विषय आहे. आता कलियुगातील मोठा भाऊ सुद्धा तसाच पाहिजे राव, नाहीतर त्याचा भाव वेगळा आणि बारक्याचा भाव वेगळा. याला म्हणत नाही आदर्श बंधुत्व कशाला आहे, आदर्श बंधुत्व प्रेम कशाला आहे. मला सांगा कोण्या भी आई वडिलांच्या मनात येईल का हो? एका मुलाला कमी ज्याला म्हणतात कमी प्रॉपर्टी पाहिजे, दुसऱ्याला जादा प्रॉपर्टी पाहिजे, आई वडिलांच्या मनात तुझा भाऊ येईल का हो? येत नाही, किंबहुना आलं नाही. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, एखादा मोठा पाऊस जरी लहान्या भावाच्या जीवावर शिकला असेल, हो पूर्वीचा काळ सांगतो, अरे बाबा शाळेला एकाला जाऊ दे, एकाला घरची कामे करू दे, शेतीवाडी, मग त्याच्या जीवावर हा शिकतो, मोठ्या हुद्द्यावर जातो आणि मग याला हुद्दा दाखवतो. विठ्ठल विठ्ठल आदर्श बंधू, आदर्श बंधुत्व माझ्या प्रभू रामांकडे आहे. म्हणून जीवनामध्ये त्यांच्या नामाची आपल्याला जोड पाहिजे, किंवा त्यांच्या नामाची आपण जोडी केली पाहिजे. चला हो, आदर्श पतित्व कशाला म्हणतायत ते मी आपणा पुढे सांगेन. मला सांगा ज्यावेळेस सीतामाईंचा वियोग झाला आहे, सर्वसामान्य माणसाला विचारणं सोडा. हो सर्व माणसानं विचारणे सोडा. हो महाराज, राक्षसांना विचारणं सोडा. हो झाडांना विचारावं प्रभूंनी, फुलांना विचारावं, वेलींना विचारावं. हो माझी धर्मपत्नी सीता कहाँ है, माझी धर्मपत्नी सीता कहाँ है, हे झाडांना विचारावं. याला म्हणतात पत्नीबद्दल प्रेम. चला पत्नीबद्दल निष्ठा कशाला म्हणतायत, हो ती आपण पुढे सांगेन. काही कारणास्तव लोकविवादाच्या भयास्तव लोकांच्या मार्फत कळालं होतं, किंबहुना एका धोब्याकडून अपशब्द ऐकण्यात आले होते. हे लोकांनी सांगितलं, प्रभू अशी अशी नगरीमध्ये चर्चा चालू आहे, क्षणाचं विलंब न लावता माझ्या सीतामाईंचं त्याग केलं. आता मला सांगा ज्या वेळेस यज्ञाला बसले होते त्यावेळेस आपल्यासारखे सुपारी घेऊन बसले नव्हते, सोन्याच्या सीतामाई घेऊन बसले होते. हो महाराज, परंतु हो महाराज या शरीर रूपाने त्यांना धारण केल्या होत्या, परंतु मनाने त्यांचा स्वीकार नाही केलं. याला म्हणतात पतित्वाच्या ठिकाणी निष्ठा. आणि हे आपण रामनवमीपासना किंबहुना प्रभूंपासना या गोष्टी शिकायच्यात. म्हणून त्यांच्या नामाची जोडी केली तरच आपलं जीवन सक्ष होईल असं मला सांगायचंय. विठ्ठल विठ्ठल आदर्श बंधू पाहिलं, आदर्श पती पाहिलं, आदर्श पुत्र पाहिलं. मला सांगा आता ज्यांच्याकडे हे गुण आहेत, आता ते कोणी स्वीकारले तर त्यांचं नाव आहे पवनसूत हनुमान की. आता हे मारुतीराया आहेत कोण, का त्यांनी स्वीकारलं, किंबहुना बुद्धिमत्ता वरिष्ठ मारुतीराया आहेत, हो त्यांनी का स्वीकारले, प्रभूंनाच का स्वीकारले, याची काहीतरी कारण पाहू. किंबहुना मारुतीराया कोण आहेत तर शूर मारुतीराया. आता शूर कोणाला म्हणतायत, ज्यांनी संसार जिंकले बुवा. काय, ज्याला संसार जिंकता आलं त्यांना म्हणावं शूर. हो का हो, अहो संसार जिंकणेच म्हणजे शूरत्वाची लक्षणे आहेत. विठ्ठल विठ्ठल प्रमाण आहे, जिंकावा संसार का, हे संसार जिंकणं म्हणजे शूरत्वाची लक्षणं आहेत. शूर मारुतीराया, वीर मारुतीराया
ज्याने इंद्रियावर विजय मिळवलं त्यांना वीरश्री वीरत्व प्राप्त होतोय. तैसे विषयांचे घर इंद्रिया सांडित थोर युगांत होईत वीर विराग साहती. महाराज इंद्रियांची कसमस मोडे मनाची घडी घडे हृदय ह्या माझी माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांनी म्हणावं. इथे वीरत्व प्राप्त झालं पाहिजे, इथे शूरत्व प्राप्त झालं पाहिजे आणि ज्यांच्याकडून झालंय त्यांच्या नामाचा उल्लेख आपण केलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. शूर मारुतीराया, वीर मारुतीराया, बलवान मारुतीराया. हो बलवान त्यालाच म्हणतायत. हो आलंय आणि मारलं असं नाही. हो त्याला बुद्धीची गरज लागते. हो नाहीतर बलवानाला जर बुद्धी नसेल तर माणसं कुठे जुमतील आपणाला हे सांगता येणार नाही. म्हणून बलवानाकडे बुद्धी पाहिजे, नुसतीच बॉडी असून उपयोगाचं नाहीये. हो त्याला बुद्धी देखील पाहिजे आणि बुद्धीची देवता कोण आहेत तर पवनसुत हनुमान आहेत. महाराज एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. बलवान मारुतीराया, शूर मारुतीराया, वीर मारुतीराया. हो बलवान मारुतीराया त्यांनाच म्हणतायत का ज्यांच्याकडे शूरत्व आलं. बलवान मारुतीराया त्यांनाच म्हणतायत ज्यांच्याकडे वीरत्व आलं. बलवान मारुतीराया हो हे कधी सिद्ध झाले हे मला सांगायचंय. शक्ती होती नव्हती अशातला भाग नाही. लंकेमध्ये गेलेले आहेत. हो लंकेचं पूर्ण सर्वे केलं. हो लंकेत कोण कोण बलाढ्य राक्षस आहेत. हो हो आपणाला लंका जाळायची म्हणे जाळायची. हो लंका किती एकर आहे का स्क्वेअर फूट आहे हे सर्व संशोधन केलं. माझ्या सीतामाई कुठे आहेत, सुखरूप आहेत का, कुठे राहतात, वास्तव्य कुठं आहे हे बलवान आणि हे डोकं लावून मग लोकांच्या मारायला पाहिजेत. हो काय नाहीतर एखाद्याला सोडलं का म्हणणे तो चाराच तुकडे करून बाहेर पडतो. तसं नाही, बलवानाला बुद्धीची गरज आहे. महाराज मारुतीरायांकडे बलवान मारुतीराया परंतु बुद्धी देखील चाणक्ष होती. लंकेमध्ये गेलेत, सर्व परीक्षण केलं आणि मग लंका जाळली. विठ्ठल दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे कार्यदक्ष मारुतीराया. हो जीवनात जोडी का करायची. हो ज्याने स्वीकारलंय हो त्यांचंही महत्व मला हे सांगायचंय. कार्यदक्ष मारुतीराया उदाहरण असं आहे. एकुलता एक मुलगा त्याचं नाव आहे इंद्रजित आणि तो मरण पावला. कोणाचा मुलगा तो? सर्वसामान्य माणसाचा मुलगा नव्हता. हो महाराज सर्वसामान्य माणसाचा मुलगा नव्हता. हो लंकापतीचा मुलगा होता. हो श्रीमंताचा मुलगा होता. सत्ताधीश त्याचा मुलगा होता. अर्थात रावणाचा मुलगा होता. एकुलता एक इंद्रजित मरण पावल्यानंतर काय दुःख काय वेदना. अहो हे भोरचं पत्र ज्यावेळेस हातात मिळालं हो सुलोचनाच्या मार्फत हो सोन्याच्या सिंहासनावर बसलेला रावण धाड दिशी खाली पडला. हो तोच राग तोच कपटी डाव मला आता कधी साधता येईल, मला कधी साधता येईल, त्याची वेळ घटिका कधी येईल हे पाहत होता. महाराज हजारो घोडे, शेकडो हत्ती, हजारो राक्षस युद्धाच्या जय्यत तयारीने उभे आहेत. हो आता युद्ध करायचंय. हो मध्येच घोड्यांच्या किंचाळण्याचा आवाज, मध्येच हत्ती डुलतायत. काय प्रसंग असेल. महाराज मारीच मामाने वर्णन करावं. हो मारीच मामा हा शत्रू पक्षातील होता, रावणाच्या यादीतला होता. त्यांनी वर्णन करावं. काय सांगू. जसं या भूतलावर हो जसं निसर्गामध्ये चंद्र आहे तसा राजाधिराज प्रभू रामचंद्र ज्येष्ठ सामान्य कनिष्ठ असामान्य गुरु वाचक पंडित यासाठी तो रामचंद्र आहे असं वर्णन चालू आहे. कोणाचं? मारीच मामाचं. काय प्रसंग असेल. महाराज तेवढ्यातच रावण गर्जना झाली. रावण गर्जना झाली. इकडे तिकडे जल्लोष चालू आहे. आता रावण गर्जना असती. रावण गर्जना एवढी भयान होती, एवढी भयान होती. आता जिवेठार मारणार प्रभूंना. नवे नवे ज्यांनी माझ्या मुलाला मारलंय त्याला मी जिवेठार मारणार. ही रावण गर्जना संतापली होती. प्रसंग पहा काय असेल. महाराज रावणाने भातातून बाण काढला आहे, बाण सोडला आहे प्रभूंच्या अंगावर. प्रभूंनी बाण सोडलं,
रावणाच्या अंगावर असे 7 बाण एकमेकांनी सोडलेले आहेत. हो महाराज, ते बाण पाहिल्यानंतर हो मारुतीरायांना सुद्धा थरकाप सुटायचं, एवढे बाण चपलतेने येत होते. आणि एक ब्रह्मशक्ती ज्याला म्हणतायत हो ती सोडली महाराज. प्रभूंच्या अगदी बाजूने गेलं. तेवढ्यात पुन्हा त्याला इंद्रजिताची आठवण झाली. अरे हा नाही म्हणे, ज्याला मारायचंय तो वेगळा आहे, त्याचं नाव आहे लक्ष्मण. आठवलं, बाण काढलं आणि महाराज बाणाची स्थापना केली. हो, एका कन्येच्या स्वरूपाने स्थापना केलेली आहेत. आणि अशी विजयसारखा तो बाण कडकड 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 असं निघून गेलं. हो, आता कार्यदक्ष मारुतीराय तिथे समोर होते. मारुतीरायाने अडवलं. अडवल्यानंतर ते बाण म्हणाले, हे आरक्षण आहे. हो, मी महिला आहे, मी रावण कन्या आहे आणि स्त्रीला स्पर्श करतोच म्हणे, तू तर ब्रह्मचारी आहेस. हो, आता मारुतीरायाने तिथे फॉर्म मागे घेतलं. बरं, हो, संवाद देखील साधलं नाही. जा म्हणे माते, निघून जा. परंतु ते बाण जे गेलं ते लखन भैयांच्या छाताड्यात खुपसलं. काय प्रसंग असेल, काय प्रसंग असेल. आता तेवढ्यात काय करावं, आरडाओरडा सुरू झालेला आहे. सुग्रीवादी वीर समोर आहेत. लखन भैयांचा मस्तक प्रभूंच्या मांडीवर आहे. यदा कदाचित प्रभूंना देखील वाटलं होतं, यदा कदाचित हे शरीर आता सोडूनच जाईल माझा लखन. हो महाराज, परंतु वीर जे होते सुग्रीवादी वीर, त्यांनी सांगितलं सुषेण वैद्य आहेत, त्यांना घेऊन या. कोणीतरी सांगा, कोणीतरी जा. कर्मधर्म संयोग सुषेण वैद्य आलेले आहेत. आणि सुषेण वैद्यांनी मात्र नाडी तपासली. पूर्वीचे वैद्य, पूर्वीचे डॉक्टर काय तपासायचे, नाडी तपासायचे. आता सर्व तपासतायत आणि पुन्हा पेशंटला म्हणतात काय होतंय तुम्हाला. किती शोकांतिका असेल. हो महाराज, सुषेण वैद्यांनी म्हणावं, हो आता अमृतवल्लीची गरज आहे. कुठून आणायची, काय कसं करते सारं सांगितलं. परंतु आता तेवढ्या लांब जाईल कोण, कोण जाईल. हो, मारुतीराय एका क्षणात तयार झाले. महाराज जय श्रीराम म्हणाले आणि उड्डाण केलं. आता वल्ली आणायची, शोधायची, त्याहीपेक्षा आपण एकच काम करूया. ज्या ठिकाणी वल्ली आहे ते डोंगरच आपण घेऊन जाऊया. याला म्हणतात कार्यदक्ष मारुतीराया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. मला 2 मुद्दे प्रामुख्याने सांगायचे. जीवनात जोडी का करायची रामनामाची, तर राजाधिराज रामचंद्रांचे गुण आपणाला घ्यायचे. बरं, ज्यांनी जोडी केली पवनसुत हनुमान, ज्यांनी जोडी केली त्यांचे बी गुण आपण आत्मसात करावे, हाच मेन उद्दिष्ट आहे. जीवनामध्ये असं करा, कसं करा, अभंगाचं पहिलं चरण. ऐशी जोडी करा राम कंठी धरा, फेरा फेरा गर्भवास. ऐशी जोडी करा राम कंठी धरा, चुके फेरा गर्भवास. तेने चुके फेरा गर्भवास. जेणे चुके फेरा गर्भवास. परंतु काय करावं, ऐशी जोडी करा रामकंठी धरा. आता रामकंठात हे फक्त रामनवमीला आणि हनुमान जयंतीला नाहीच. महाराज सततम कीर्तयंतो माम यतंत शत्रुव्रतः नमस्यांत भक्त्या नित्ययुक्ता उपासते. हो, तुकोबारांचं एक सुंदर प्रमाण आहे. गोविंद गोविंद शयनी, गोविंद गोविंद शयनी, गोविंद शरे गोविंद शयनी, गोविंद शरे गोविंद शयनी, गोविंद शरे गोविंद शयनी, गोविंद शरे गोविंद शयनी, गोविंद शनि गोविंद शयनी, गोविंद शनि गोविंद शयनी.
सोहनी गोविंद गोविंद हो गोविंद 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 मणे भैसला से गोविंद रे भैसला से गोविंद गोविंद शयनी गोविंद त्या मनी भैसला से यालाच म्हणताय सततम कीर्तयंतो मा. जीवनामध्ये अशी जोडी करा, कशी जोडी करा, ते नाम सतत कंठात धारण करा. आता नामस्मरण केलं परिणाम काय होतंय? एक परिणाम आहे, किती भी अपवित्र देह असू द्या, देह पवित्र होतो. माऊली महावैष्णव ज्ञानोबांनी म्हणावं, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा. हरिमुखे म्हणा 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 हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करी, कोण करी, कोण करी, कोण करी. हरिपाठी कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. काय सांगताय, कळलं का महाराज? माऊली महावैष्णव ज्ञानोबाने म्हणावं, अपवित्र देह पवित्र करता येतंय, आपण केलं काय पाहिजे? हरिबाड गिरधे मुखे जरी गाय पवित्रची होय. नवे नवे कायिक वाचिक मानसिक जे जे काही पापे झाले असतील ते पापाचं खतमा, ज्याला म्हणतात जळतीळ पापे जन्मांतरीचे, नवे नवे हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लया शिक्षण. मात्र एवढी नामस्मरणाची ताकद आहे. विठ्ठल जीवनात जोडी का करायची राम नामाची?
तर आपण स्वयंसिद्ध आनंदाकडे जात असतो. आपण कीर्तनाला आलात की नाही, आपल्या चेहऱ्यावर हास्य निर्माण होतो, बरं वाटतंय. नवीन दिवसभरचा काय जो थकावा असतो तो निघून जातो. कारण ज्या आनंदात होतो आपण त्याला म्हणत होतो साधनजन्य आनंद. आजपर्यंत कोणाला ते साधलंच नाही. बोगा म्हणतायत आनंद आहे. कसं चाललंय? मस्त मस्त. भावड्या कसं चाललंय? बुवा माझ्यासारखा सुखी कोणीच नाही. आणखी जवळ जाऊन म्हणावं, राम भाऊ कसं चाललंय? बुवा तुम्हाला म्हणून सांगतो, जिन्याखाली राहतो. का हो? साधनजन्य आनंद आजपर्यंत कोणाचं व्यक्त करता येत नाही, किंबहुना व्यक्त करण्याजोगं नसतंय. किंबहुना साधनजन्य आनंदाची खासियत आहे ते दिवसेंदिवस कमी होत आहे. हो, घडलेला प्रसंग सांगतो. आज आमची दोन्ही लेकरं बरोबर आहेत. हो, पोरांना 2 सायकली घ्यायच्या होत्या. हो, सायकल पनवेललाच हो घेते वेळेस त्यांनी ठरवलं होतं सायकली ठेवायच्या कुठे. हो, एक म्हणतो बाबा आपण हॉलमध्ये ठेवू, दुसरा म्हणतो बेडरूममध्ये ठेवू म्हणतो. बरं ठीक आहे, सायकली घरी आणलेल्या आहेत. घरी आणल्यानंतर त्यांच्यामध्ये असं झालं, सायकल फिरवायची कुठे? हो, खाली फिरवायची तर रस्ता खराब आहे. हो, घाण बोलतो टायरला लागेल. हो, दुसरं म्हणतो असू दे बोलतो हरकत नाही, फिरवण्यासाठीच आणलंय. एक काम करूया, एक राऊंड झालं की सायकल घरात, दुसरं राऊंड झालं सायकल घरात. 10-15 दिवस असंच चाललं महाराज. राऊंड घेतलं सायकल घरात. 8-10 दिवस झाले धनंजय भाऊ, आणि पोरांच्याकडून उत्तर मिळालं, आता प्रत्येक राऊंडला सायकल घरात घेण्यापेक्षा सकाळी बाहेर काढायची आणि रात्री पुन्हा घरात घ्यायची. असं ठरलं. 10-15 दिवस तसेच गेले. पुन्हा कंटाळली पोरं. आता रोज रोज तरी आतमध्ये सायकल का घ्यायची? बाबा एक साखळी घेऊन या बोलतो. हो, आम्ही बाजाराला गेलो, साखळी आणली. म्हणजे रोज घरात घेण्याचा तुम्हाला त्रास होणार नाही, आम्ही तुम्हाला सांगतो. तर मग साखळी आणि एक कुलूप लॉक मोठं आणा. मोठं ते तोडलं जाता कामा नये, किंवा दुसरी त्याला चावी लागतं का म्हणा, असं मोठं आणा. हो, मी म्हणालो हरकत नाही आहे. लॉक आणलं. पुन्हा 10-15 दिवस लॉक लावायचं. हो, पुन्हा हे झोपेतून उठायचं, हे सायकल आहे बुवा. हो, रात्री उठले की पाहिजे सायकल आहे. हो, मला एक सांगा, पुन्हा 10-15 दिवस गेले. हो, बाबा म्हणतायत रोज तरी साखळी लॉक हे किती त्रास घेताय. हो, आता ते बी घेऊ नका. मी म्हणालो का पोरांनो असं झालं तरी काय? तर म्हणतात बाबा सायकल आता जुनी झाली. माझं दृष्टांत संपलं. नवीन गाडी आणल्यानंतर हो पहिल्या राऊंडला आपण पुसतो. हो, नवीन रोज पुसल्याशिवाय गाडीला कपडा मारल्याशिवाय बाहेर पडत नाही. किंबहुना 5-7 महिने 2-4 वर्ष झाले हो महाराज धुळीचीच कवर होते, तरी ढुंकून सुद्धा आपण पाहत नाही. विचारलं काय झालं? काय ना, आता बोलतो गाडी बोलत चला, गाडी जुनी झाली. हे तुमचं आमचं व्यवहारातलं सोडा. ज्यांच्या बरोबर आपण प्रपंच करतो त्यांनी देखील म्हणावं हो आमच्या त्यांना काही कळत नाही. एक काळ असं होतं धनंजय भाऊ. हो, शुभमंगल सावधान तो वर्ष लय गुणाचा असतो. हो महाराज, नुसतं पाहायचं पाणी. हो, पाहिलं नंतर चप्पल समोर, पाहिल्यानंतर सर्व कृती समोर, नंतर त्यांनी पाहावं आपण काम करावं. त्यांनी पाहिलं हो तुम्हाला कळत नाही का मांडीवर बाळ आहे, बरं ठीक आहे सर्व कामे आपण करतो. मला एक सांगा, नंतर असे शब्द ऐकायला येत आहेत, बुवा आमच्या त्यांना ना काही अक्कल नाही. हो, नंतर असे शब्द येत आहेत, मीच म्हणून टिकली. हो, आता हे कुठून आणले, कोण प्राध्यापक आहेत ते मला माहिती नाही. मला एक सांगा, नंतर एकमेकाची थोबाड सुद्धा पाहत नाहीत. ही गोष्ट चुकीची आहे. इथे मी थांबतो. ज्यांच्यासाठी आपण काबड कष्ट केले आणि तुम्ही म्हातारपणात जर एकमेकांकडे पाहत नसाल तर ते चुकीचं आहे. विठ्ठल हे साधनजन्य आनंद आहे. स्वयंसिद्ध आनंद पांडुरंगाच्या नामस्मरणात आहे. आणि नामस्मरणामध्ये तो स्वयंसिद्ध आनंद ज्याने हाताला घातलंय, किंवा ज्याने कंठी मिरवले बाबा, ज्याने कंठात नामस्मरण केलंय त्यांच्यासाठी सांगतो, कंठ सत्यस्य भूषणम. महाराज, हे कंठ जे आहे ना, हे सत्य बोलण्याने पवित्र होत असतो, परिपक्वतेकडे जात असतो. महाराज, मला हे सांगायचं आहे, कंठाची आराधना ही नामस्मरणाने होत असते. आणि एकदा सतत नामस्मरण झालं की आपण स्वयंसिद्ध आनंदाला हात घालतो. मग माऊली महावैष्णव ज्ञानोबारांनी म्हणावं, काय म्हणावं?
योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजणी. का योग्यांना दुर्लभ असणारा मी तो पाहिला, कारण नामस्मरणाची जोड आता मला मिळालेली आहे. हो, खांद्यावर पताका घेतली आहे. चिमुरड्या मुक्ताईचा तो प्रसंग आहे, पर्णकुटीतला प्रसंग आहे. महाराज एक एक शब्द मुक्ताईचे घर करून बसले ज्ञानोबाराया. हो, ताटी बंद करून घेतलेली आहे. का तर ज्यांनी मारलं, हो, मधुकरी ज्यांनी माती मिश्रित केली आहे त्याचं नाव आहे विसोबा चाटी. बरोबर आहे, विसोबा खेचेरे नंतर झाले, अगोदर ते विसोबा चाटी होते. महाराज त्यांच्यावर सुद्धा दयाच केली माऊली महावैष्णव ज्ञानोबारांनी, नामदेवरायांचं गुरु केलं. मला हे म्हणायचंय, पर्णकुटीत बसले, भक्ती रसाचं किंवा भक्ती काय आहे, भक्ती रसास्मृत काय आहे याचं स्वीकार केलं, भक्ती मार्गाचं अवलोकन केलं, निघाले पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दरबाराकडे. महाराज दरबारात पोहोचल्यानंतर, हो, मिळवली मांदी वैष्णवांची, साऱ्या लोकांना एकत्रित केले. माऊली महावैष्णव ज्ञानोबा पांडुरंगाच्या दरबारात पोहोचले. पोहोचल्यानंतर पांडुरंग परमात्मा हसले आहेत, माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय हसले आहेत. आता दोघे बी हसले आहेत. जेवढी काही मंडळी होती बरोबरची त्यांनी विचारलं, माऊली ज्ञानोबाराया तुम्ही का हसता, काय एवढा आनंद झालं? माऊली महावैष्णव ज्ञानोबांनी जगाला सांगितलं, योग्यांना दुर्लभ असणारा तो म्या देखिला साजणी. याला म्हणतात स्वयंसिद्ध आनंद भक्ती मार्गाने स्वीकारला जातो. विठ्ठल आणि त्या भक्ती मार्गाचा स्वीकार कोणी केला असेल तर पवनसुत हनुमान. ज्यावेळेस तिन्ही मातांचा संवाद चालू आहे, लोपामुद्रा, कौसल्य माता, हो, आणि अंजनी माता, हो, असं म्हणतायत एकमेकाच्या चढावरचा संवाद आहे. माझ्या मुलाला जर सांगितलं असतं, हो, तर एवढा खटाटोप करण्याची गरजच पडली नसती. हो, एकदा जय श्रीम म्हणालं की लंकेत गेलं असतं, सैन्य ठेवले असते, पुन्हा जय श्रीराम तिकडे म्हणायचं, सैन्य इकडे आले असते. हो, अहो ते सोडा. हो हो महाराज, आजपर्यंत कोणी असं सेतू बांधलं नाही असं माझ्या मुलाच्या नावाने बांधलं जातंय. हो, ते बी सोडा. हे जर आमच्या त्यांना कळलं असतं तर एका घोटामध्ये समुद्र प्राशन केलं असतं. इकडचे सैनिक तिकडे, तिकडचे सैनिक इकडे. त्यावेळेस प्रभू म्हणतायत मारुतीरायांना, जा आणि आपल्या मातांना समजावून सांगा, ही माझ्याने ताकद नाहीये, माझ्या नामाने ताकद आहे. मला हे सांगा, प्रभूंनी, हो, प्रभूंनी प्रयत्न केले की नाही मला हे सांगा. प्रभूंनी जरूर प्रयत्न केले. मारुतीराया मागेच होते. हो, इकडे तिकडे पाहतात. असंच आहे, सिद्धांताला जोड देतो मी. हो, उदाहरण पटवून देतो. आपण गाडीवरून पडल्यानंतर किती लागले आपलं, आपण स्वतःकडे पाहत नाही, मग इकडे तिकडे पाहतो. कोणी आपल्याला पाहिलं तर नाही ना. सायकलवरून पडल्याबरोबर तसंच आहे. हो, इकडे तिकडे पाहतो, कोणी पाहिलं तर नाही ना, पटकन उठतो. मारुतीरायाने म्हणावं, हो, प्रभूंनी म्हणावं तुम्ही कधी आलात? मारुतीरायाने म्हणावं मी पहिल्याच दगडाला आलोय. मला हे सांगा, मग ही ताकद तरी कसली आहे? हो, त्यावेळेस मारुतीराय गेलेले आहेत, आई मी उड्डाण नाही करत, एवढं शरीर मला पेलवे ना. हो, परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा आई, मी जय श्रीराम म्हणतो आणि मग मी उड्डाण करतो. हो, महाराज कौसल्य मातेला मारुतीरायाने सांगावं, ही प्रभूंच्यात ताकद नाही. प्रभूंनी फॉर्म मागे घेतलं होतं. प्रभूंच्यात ताकद नाही तर त्यांच्या नामात ताकद आहे. त्यांनी प्रयत्न देखील केले, त्यांना विचारून पहा. हो, मला हे सांगा, लोपामुद्रांना म्हणतायत, हो, आणि आपणही जादा बोलू नका. समुद्र एका घोटाने प्राशन करणे हे सोपं नाहीये. ते नामस्मरण करतायत प्रभूंचं आणि तेव्हा ते तसं घडतंय. मला सिद्धांताकडे तुम्हाला नेतो. जीवनामध्ये अशी जोडी करा की आपण जोडी केल्यानंतर, हो, आपण जोडी केल्यानंतर आपल्याकडे नामशक्ती तयार होईल. नामशक्ती तयार झाल्यानंतर आपल्याला गर्भवासाचे दुःख हे पुन्हा भोगायला लागणार नाही, किंबहुना आपणाला यायचं नाही. तुकोबारायांचे मी प्रमाण देईन. काय प्रमाण आहे तुकोबारायांचं? तुका पंढरीसे गेला पुन्हा जन्म नाही आला. आता विद्वान लोकांनी मला उत्तर द्यायची काय, तर त्याचं मी सांगतो प्रश्न. एकदा काष्टाची अग्नी झाली की पुन्हा अग्नीतून काष्ट काढायचं चालेल का? हो, आता कळतंय का काष्ट काय अग्नी काय? हे आता काही बी कळणार नाही.
कारण आता चूल राहिलीच नाही. हो हो, चुलीत लाकडं टाकायची आणि पुन्हा अग्नी झाल्यानंतर, हो राग झाल्यानंतर जेवढं तोला मोलाचं होतं तेवढं पुन्हा बाहेर काढायचं. चालेल का हो? चला उदाहरण दुसरं आहे. एकदा ऊसाची साखर बनली की साखरेचं ऊस बनतंय. चालेल का हो? होत नाही तसं किंबहुना आजपर्यंत झालं नाही. ना तरी बुद्धिमंतपणे ही करिता परी ऊस नव्हे पंडुसुता जिया परी. माऊली महावैष्णव ज्ञानोबारांनी म्हणावं, एकदा ऊसाची साखर तयार झाली की साखरेचं ऊस तयार होत नाहीये. चला नंबर 3, एकदा दुधाचं तुपात रूपांतर झालं की पुन्हा हो काहीतरी घुसळण करायचं, पुन्हा तुपातून दूध काढायचं. चालेल का हो? होत नाही. ती प्रक्रिया संपते. माझं दृष्टांत संपलं. जेणे चुके फेरा गर्भवास तैसे येण्याचे शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. हे आपणाला करायचंय. म्हणजे उदाहरण देतो तुम्हाला तुमच्या लक्षात आणण्याकरिता. श्रीमंत तुकोबारायांना हो रहाट असायचे पूर्वी, रहाट. हो आता बाबांना माहिती असेल. हो कारण बिडकर महाराज इकडे हो पूर्वी भाजीपाला खूप व्हायचा या परिसरामध्ये. सुकापूर, विचुंबे, शिवकर, हो अगदी जमीन कसबदार अशी, हो काळी माती अगदी. महाराज मला हे सांगायचं आहे का एकदा ऊसाची साखर बनली की साखरेचं ऊस होत नाही. दुधाचं रूपांतर झालं की पुन्हा दूध होत नाही. एकदा या प्रक्रियेच्या माणसं पलीकडे गेली का पुन्हा तिकडे येत नाही. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. त्या राहाटीला गाडगे असायचे. मला इथपर्यंत नेऊन सोडायचे तुम्हाला. त्या राहाटीला गाडगे असायचे आणि ते गाडगे काय करायचे, पाण्यात जायचे, पुन्हा भरायचे आणि ते पुन्हा पाणी त्या अगदी मळ्याला जायचं. अशी ती एक पद्धत असायची. मी पाहिलं नाही परंतु हे बोलतो, म्हणजे ऐकून बोलतो, हे मला सांगायचं आहे. महाराज त्या गाडगांनी श्रीमंत तुकोबारांना प्रश्न विचारलं, तुकोबाराया आम्ही खूप थकतो, मालक येतो आणि आम्हाला बोखलवतो, आमच्याकडे आता विश्रांती पाहिजे, आम्हाला थकावा आलेला आहे. त्यावेळेस गाडग्यांनी विचारलेला प्रश्न आहे, तुकोबाराया आम्हाला शांतता पाहिजे, आमची सुटका कधी होईल तेवढं आम्हाला सांगा. तुकोबाराया म्हणतात तुम्ही एवढे चिपकलेत का गाडग्याची सुटी फुटली या, तुम्ही फुटल्याशिवाय तिथून सुटणार नाही. हा त्याचा सिद्धांत आहे. हो एकाने म्हणावं बाबा आता गाडीमध्ये अनेक प्रसंग असतात. हो वडिलांनी फोन केलं पोराला, अरे अमुक घरची शेतीवाडीची कामे झाली का? पोराचा फोनवर संवाद आहे आणि संवाद ऐकलं आम्ही अजब झालो. पोराने सांगितलं बाबा तुम्ही कीर्तनाला गेलात ना, मग घरची चिंता करू नका, घरचे प्रश्न विचारू नका, घरी काय चाललंय शेतीवाडीमध्ये तुम्ही विचारू नका, तुम्ही गेलात कुठे कीर्तनाला, मग तुम्ही गेलात ना तेच कार्य करा, घरची कामे आम्ही सांभाळतो. माझं दृष्टांत संपलं इथे. मला एक सांगा, आपण स्वयंसिद्ध आनंदाकडे जातोय ना, मग साधनजन्य आनंदाकडे फिरकायचं नाही. साधनजन्य आनंदाकडे जर फिरकलात तर आपण जेणे चुके फेरा गर्भवास, हो ते आपणाला सिद्ध होणार नाही. जेणे चुके फेरा गर्भवास, हो हे का आपणाकडून चुकतंय? कारण ज्यांच्यासाठी आपण काबाड कष्ट करतो तर ते कसे आहेत? अभंगाचं द्वितीय चरण. नाशिवंताटी नाशिवंताटी प्रिया पुत्र धन नाशिवंताटी 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 प्रिया पुत्र धन नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज जाता क्षीण तेती फळ, बीज जाता क्षीण तेती फळ, बीज जाता क्षीण तेती फळ नाशिवंताटी नाशिवंताटी
आटी प्रिय पुत्र धन, बीज ज्याचा शीण त्याची फळ. हो महाराज, हे मला सांगायचंय, ज्यांच्यासाठी आपण करतो तर ते कसं आहे, नश्वर आहे, नाशिवंत आहे, शाश्वत नाही. नाशिवंत आटी, आटी म्हणजे त्रास आणि अटी म्हणजे नियम, एवढं बारकावे असतात. ज्यांच्यासाठी आपण त्रास घेतो हो ते आपल्या कामाचे आहेत का हो? आता हे मी सांगण्यापेक्षा कोरोनामध्ये आपण प्रत्येक जण शिकलात हो. स्वतःच्या मुलांनी सांगावं, किती लागतील तेवढे आम्ही पैसे तुमच्या अकाउंटला जमा करू, आमच्या बाबाला घरी घेऊन येऊ नका हो. नवे नवे हो धर्मपत्नीने म्हणावं, आमच्या त्यांना घरी आणू नका, किती पैसे अकाउंटला जमा करू सांगा हो, गुगल पे करू हो. राहती निराळी रांडापोरे सकळ, ही खडतर प्रमाण तुमच्या आमच्या जीवनात ही सिद्ध झालेली आहेत. ही ध्यानात घ्या गोष्ट महाराज, ही गोष्ट ध्यानात घ्या. नवे नवे तुकोबारांचं एक गोड प्रमाण आहे, न लगे हलावे चालावे बाहेरी, अवघेची घरी बैसलिया. हे जगाला सिद्ध करून दाखवलंय. किती विषय हो, किती विषय चालू आहेत, किती विषयाचं रसस्वत चालू आहे, कसे विषय सेवन करताय, किती भोग चालू आहेत, या सर्व गोष्टी एका क्षणात थांबवल्या. ही ताकद कोणाची असेल तर ही जगन्नियताची ताकद आहे. विठ्ठल बरं, त्या कोरोनामधून महाराज एक गोष्ट शिकून घ्यायची. पेशंट जरी पनवेलला हॉस्पिटलमध्ये किंवा अपोलोला असेल तरी लोक त्याच्या अंगणातून पण जात नव्हती हो. हे आमच्याकडचं सांगतो हो, अंगणातून पण जात नव्हती. पेशंट कुठे आहे? अपोल्याला. मग त्यांनी त्याच्या अंगणाने काय केलंय, एवढं वेडपण आपल्याला आलं होतं. मी तर म्हणेन अनेक आजार आले असतील किंबहुना येतील, पण एवढे वेडे कधी लोक बनले नव्हते जेवढे कोरोनामध्ये बनले होते. एकमेकाचा आदर राहिलं नव्हतं हो. माणसं माणसांच्या बरोबर बोलायला मागत नव्हती. किंबहुना ज्याला रोग झालेलं होतं त्यांच्यावर फोनवर सुद्धा त्यांचं सांत्वन करत नव्हती. का तर हो, एका महिलेचं हो व्हायरल झालं होतं कॉल हो, डॉक्टर हे मी त्यांच्याबरोबर बोलणं, ज्याला कोरोना पॉझिटिव्ह झालं होतं, मला होईल का हो. मग डॉक्टरांनाही म्हणावं, बाई आम्ही काय करावं, आम्ही तर रोज त्यांच्याबरोबर असतो बोलतो. मला सांगा ही कोणाची लॉबी काय आहे हे थोड्या दिवसांनी बाहेर येईलच. कारण एक गोष्ट ध्यानात ठेवा, आजपर्यंत अशी कोणती गोष्ट नाही की ती जगाला माहिती होत नाही. विठ्ठल विठ्ठल नाशिवंत आटी प्रिय पुत्र धन, बीज ज्याचा शीण त्याची फळ. महाराज या गोष्टी तुम्हा म्हणजे ध्यानात आलेल्या आहेत. जीवनामध्ये अशी जोडी करा. जोडी का करायची, एक उदाहरण देतो हो, एक उदाहरण देतो. उदाहरण असं आहे का काही कारणास्तव मुलांना संगत लागते हो, आणि मुलं चाकोरी सोडून हो रात्री अपरात्री नको ते उद्योगधंदे करतायत, बिचारे गटारात पडतायत हो. आणि मग कुठेतरी आई वडिलांचं अपमानास्पद हो वागणूक मिळते. जा तुमचा मुलगा असा असा आहे, दारू पिणारा आहे, दारुडे आहे, अनेक शब्द कानात त्यांच्या पडले जातात. नवे नवे त्याच्या पत्नीकडे पाहते वेळी ही एक दारुड्याची पत्नी आहे, त्याच्या मुलांकडे पाहते वेळी ही दारुड्याची पोरं आहेत हो, असं त्यांच्याकडे पाहणं होतं, असं त्यांचं जीवन होतं. परंतु कर्म धर्म संयोग असा असतोय. हरिनाम सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह कुठे चालू आहे? सुकापूरमध्ये. अमुक अमुक महाराज आलेले आहेत, चला हरकत नाही त्यांचं दर्शन घेऊ, आणि त्यांच्या दर्शनाने का होईना जीवनात बदल होईल. महाराज हे मंडपामध्ये आल्यानंतर हो काय या सात्विक लहरी कोणाच्यावर कधी आदळतील सांगता येणार नाही. तो हो अटल दारू पिणारा, अटल दारू पिणारा तो म्हणतोय महाराजजी हो, तो आधी जरी दुराचारी तरी सर्व तुमची अवधारी, जैसा बुडाला महापुरी न मरतू निघाला. आता मला माळ घालायची, आता मला वैष्णव व्हायचंय, आता मला वारकरी बनायचंय हो. महाराजने सांगितलं हो, नियम सर्व सांगितले, तुम्ही सांगाल ते नियम मला मान्य आहेत हो. महाराज वैष्णव झालेला आहे, माळ घातली, पेढे सर्वांना वाटलेले आहेत हो. आणि ते दुसऱ्या दिवसापासून त्याने विणा घेतला सप्ताहामध्ये हो. हे कॅमेरे इकडे तिकडे लागले होते, अरे हा कालचा बोरगा आणि आज विणा घेतला आहे, कालचा बोरगा विणा घेतलेला आहे. अनेक लोक त्याच्याकडे शंक कुशंकेने पाहत होते, परंतु तो ढासळला नाही हो. महाराज तो कंप पावला नाही. आता म्हणे हो परत माघारी घेत नाही, येत नाही. आता स्वयंसिद्ध आनंदाला हात घातलेला आहे. महाराज त्याला विचारलं, बाळा
काय रे दादा, आता कसं वाटतंय तुझ्या जीवनामध्ये? हो, कधी लोक तुझ्या पाया पडली होती का? तो म्हणतात बुवा खरं सांगू, आता विणा घेऊन जरी देवाने मला नेलं, विणा घेऊन जरी मी आता गेलो, हो, तरी आता ज्ञानोबा तुकोबाचा पाईक म्हणून जाईन. मी ज्ञानोबा तुकोबाचा पाईक म्हणून जाईन, एक वारकरी म्हणून जाईन. आणि याच्या अगोदर जर मी यदा कदाचित गेलो असतो तर एका गावाचा दारुडया म्हणून गेलो असतो, एखाद्या कुटुंबाचं नाव उद्ध्वस्त करून गेलो असतो. परंतु आता माझ्या जीवनात मी जोडी केली. कशी जोडी केली? ऐसी जोडी करा रामकंठी धरा. जीवनामध्ये मी अशी जोडी केली. आता मला गर्भवासाचे दुःख बी आता मी घाबरू शकत नाही, किंबहुना मी तिकडे जाणार नाही. आता मी स्वयंसिद्ध आनंदाला हात घातलेला आहे. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, 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 विठोबा विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठोबा रखुमाई, 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 हरे. ऐसी जोडी करा रामकंठी धरा. जणे चुके फेरा गर्भवास, नाशिवंता अटी प्रिया पुत्रधन. बीज ज्याचा क्षीण त्याची फळ. नाव धड करा सहस्र नामांची, जे भव सिंधूची थडी पावे. काही बी नामस्मरण करा. गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसल असे. रामकृष्ण गोविंद गोपाळ काही जे म्हणायचं ते म्हणा. हो, सहस्र नामांचे नाम धड करा. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, नामस्मरण केलं तर हे जे भवसागर आहे ते पार करता येईल. नामस्मरण जर केलं नाही तर भवसागर पार करता येणार नाही. नामस्मरण जर आपल्याकडे असतील तर आपण आपल्याकडे गुण आत्मसात केले पाहिजेत. काय हो, का जे साधू संतांकडे होते, दया क्षमा शांती, हो, हे का तर त्यांच्याकडे नामस्मरण होतं म्हणून त्यांच्याकडे ते गुण आले. भक्ती नामस्मरण जर केलं तरच भक्ती येते. शक्ती नामस्मरण केलं तरच शक्ती येते. युक्ती नामस्मरण केलं तरच येईल. विश्रांती नामस्मरण केलं तरच येईल बुवा. हो, नवे नवे मनशुद्धी नामस्मरण केलं तरच येईल. अजून बोलू का? दूरदृष्टी हे नामस्मरण केलं तरच येईल. किती मुद्दे सांगितले? आता हे सर्व मुद्दे सांगायचे मला. काय? दया क्षमा शांती हे कधी येलो? शिखली रुतली गाय धड भाकड न पाये, तियेचे ग्लानी होय काला भुला. ही दया येईल कधी? दया धर्म का मूल है, मूल पाप अभिमान, तुलसी दया न छोडिये, जब तक घट में प्राण. हे येईल कधी? अरे धर्माचं महत्व कळेल कधी? धर्म कोणाला कळत नाही. हो, कृष्ण महाराज दश धर्म जानती धृतराष्ट्र निबोधतान, मत्त प्रमत्त उन्मत्त शांत क्रोधो भुभिक्षता, तोर मानस लिप्तस भीतः कामीचे ते दश. या 10 लोकांना धर्म कळत नाही बुवा. मग धर्म कोणाला कळतंय? ज्यांना धर्मनिष्ठा ज्यांच्याकडे आहे त्यांना धर्म कळते. ज्यांच्याकडे वेदनिष्ठा आहे त्यांना धर्म कळते. ज्यांच्याकडे ज्ञाननिष्ठा आहे
त्यांना धर्म कळते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्यांच्याकडे आचरणनिष्ठता आहे त्यांना धर्म कळते. आणि अति महत्त्वाची गोष्ट, या साऱ्या गोष्टीला वैराग्यनिष्ठा नसेल तर धर्म कळणार नाही. सांगू तुम्हाला, आज धर्मांतर होण्यासाठी काय मोजले जातात? पैसे मोजले जातात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आता पैसे न घेणं म्हणजे तिथे वैराग्य आलं. आणि वैराग्यनिष्ठा जर असेल तरच आपल्याकडे ज्ञाननिष्ठा येईल. वैराग्यनिष्ठा असेल तरच आपल्याकडे आचरणनिष्ठा येईल. हो, आचरणनिष्ठा सांगू तुम्हाला. आचरणनिष्ठा एका वाक्यात उदाहरण देतो, तुमच्या येईल लक्षात. प्रसंग आहे, हो प्रसंग मी मोठा आहे ते छोटं करतो. हो, ज्यावेळेस लखन भैयांना विचारलं होतं, हो हे सीतामाईंचे तुम्ही दागिने ओळखता का? हो, सुग्रीवादी वीर बोलावून घेत आहेत लखन भैयांना. हो, कारण तो प्रवास, हो सीतामाईंचा विमानातील प्रवास आहे. सीतामाईंनी काहीतरी खूण म्हणून ते गाठोडं खाली सोडलेलं आहे. त्यावेळेस लखन भैयांच्या मुखारबिंदातून शब्द आहेत, हो ते एक एक दागिना बाहेर काढतायत. हो, बिंदिया तुमच्याच घरातील आहे का? हो, झुमके तुमच्याच घरातील आहेत का? हा, गळ्यातील हे वैजंतीमाळा तुमच्याच घरातील आहेत का? दुपट्टे तुमच्याच घरातील आहेत का? त्यावेळी लखन भैयाने म्हणावं, नाहम जानामी कविरे, नाहम जानामी कुंडले, नुपुरे तभी जानावे तत्व भिनात वंदनात. मी माझ्या वहिनीच्या पायातील फक्त पैंजणच ओळखतो. याला म्हणतात आचरण निष्ठा. एक गोष्ट ध्यानात ठेवत चला धनंजय भाऊ, आज सुद्धा कलाकाराच्या बाबतीत, साधकाच्या बाबतीत जर आचरण निष्ठा असेल तर जोड्यासहित डोकं टेकले जाते. खरं आहे की नाही? जोड्यासहित माणसं डोकं टेकतायत. आणि यदा कदाचित आचरण जर निसटलं तर तेच जोडे कुठे येतात? हो, माथ्यावर येत आहेत. मला हे म्हणायचंय, वैराग्यनिष्ठा, आचरणनिष्ठा हे भक्तीमध्ये पाहिजे. भक्ती त्यालाच म्हणतायत अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी भक्ती तत्वता ती नाव भागवतामध्ये उभी आहे. चला, मला हे म्हणायचंय, भक्ती त्यांच्याचकडे, शांती त्यांच्याचकडे. तुकोबारांच्या अंगी असणारी शांती, तुकोबारांनी सांगितलं शांती परते नाही सुख. बरं, शांती स्वीकारल्याने काय होतंय? आनंदाचे डोही आनंद तरंग, 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 आनंदाची अंग आनंदाचे. हे कंपोज आहे धनंजय भाऊ पंडित विजयकुमार काटे सरांचा. राग आहे मारू बिहाग. हे ना हे
आनंद तरंग आनंदाची अंग. हो, हे कसलं प्रतीक आहे? हे शांतीचं प्रतीक आहे. सजना का धरिला परदेश, नाट्यगीत आहे ते. महाराज मला हे सांगायचंय, हे शांतीचं प्रतीक आहे. दया क्षमा शांती निर्विकर्ता नैरास्य दास्य हरीचे दास्य. हो, नामदेवरांचे एकाच अभंगात 13 ही सुखाची प्रकरणं सांगितलेली आहेत. मला हे म्हणायचंय, या साऱ्या गोष्टी या साधू संतांनी स्वीकारल्या, याचं एकमेव कारण भक्ती त्यांनी स्वीकारली, नामस्मरण. युक्ती त्यांच्याकडे होती, याला एकमेव कारण नामस्मरण. नवे नवे तुकोबरांची युक्ती सांगू? हो, आपल्याकडे युक्ती परमार्थात कमी पडते. तुकोबरांची युक्ती, तुका म्हणे नेणो युक्तीची ते खोली. का हो? ज्ञानियांचे गुरु राजा महाराव, हे मला सांगायचंय. का? ज्ञानियांचे गुरु आहात, राजा महाराव आहात. तुका म्हणे नेणो युक्तीची ते खोली. युक्ती शक्ती भक्ती मनशुद्धी. मनशुद्धीला एकमेव कारण आहे. काय? मन लावा एकांती साधू संगे. हो, गती अधोगती मनाची युक्ती, मन लावा एकांती साधू संगे. मनशुद्धी, दूरदृष्टी. दूरदृष्टी माझा धर्मराजा. हो, साऱ्या नगरीला दुर्योधन दिसायचा, परंतु दूरदृष्टी तत्वता कोणाला म्हणतात? तर धर्मराजाला. करावया पांडव निर्दलन, वज्र व्हावया आपण, वज्रदेव व्हावया आपण, वर्म पुस्ते दुर्योधन धर्म सत्य वचन न वदे. याला म्हणतात दूरदृष्टीचा परिणाम आहे. या 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 सुयोधन या, दूरदृष्टी. महाराज मनशुद्धी दूरदृष्टी दया क्षमा शांती ह्या साऱ्या गोष्टी आपण नामस्मरण केलं तर येतात. म्हणून तुकोबाराने म्हणावं, ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुके भेरा गर्भवास. ना शिवंत आटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीण तेची फळ. नाव धड करा सहस्र नामांची, जे भव सेंदूशी थडी पावे. परंतु आता एक गोष्ट करा. काय करावं? या काळाच्या तोंडात हाणा. तुका म्हणे काळा हाणा तोंडावरी. परंतु एका गोष्टीला विसरायचं नाही, भाता भरा हरी रामवाणी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर असो, अभंगावर काहीच बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आईवडिलांचा आशीर्वाद गुणीजनांचा प्रसाद आहे. तुम्हा सर्वांच्या मायबाप्पांच्या चरणी पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे. या ठिकाणी आमचे विणेकरी बाबा असतील, विजय दादा असतील, आमचे वाघमारे दादा असतील, अधिकाधिक ही सर्व ही संजय महाराजांची लेकरं असतील. फार समाधान वाटलं. आदरणीय आमचे कृष्णा महाराज असतील, आमचे जावई असतील, आदरणीय आमचे बीडकर गुरुजी असतील, आमचे धनंजय भाऊ असतील, आमचे मंगेश दादा असतील. मस्तक हे पायावरी, पुन्हा हे मस्तक सतत आयुष्यभर हो तुमच्या चरणी नतमस्तक झालं पाहिजे, अशी प्रत्येक साधकाने ही वृत्ती तयार करून घेतली पाहिजे. पाया पडे जन एकमेका. नाहीतर बऱ्याचदा असं होतंय महाराज, लाटणे ऐसा न लभे पाथिर जवी न द्रवे, गुणी असी नागवे फोडीच जैसा. आम्हाला संप्रदाय काय शिकवताय? पाया पडे जन एकमेका. असो, मानवी देह हा क्षणाक्षणाला कालाच्या अधीन होत जाणार नाशिवंत देह आहे. देह सुदृढ आहे तोपर्यंत परमात्मा प्राप्तीचा लाभ करून घेऊया. हिताचा विचार करून स्वहित साधूया. वासनेची शांती करूया. मान सन्मानाची चाड सोडूया. अंतकाळी कोणीच नाही आपल्या कामाचं हे आठवा. हो, आणि संत वचनाप्रमाणे एकदा जीवनात विठ्ठल बोलूया, एकदा जीवनात विठ्ठल करूया, एकदा जीवनामध्ये विठ्ठलाची जोडीच करूया. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय.
आबुरी दे पुरे बेडी वाकुडे उतरे करा क्षमा पराध महाराज हा नाही विचारिला अधिकार ना पुन्हा करा क्षमा पराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा भया बगीरा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम हा तुकाराम 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 कुंडली गवळवा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की सब संतन की आत्ताच ऐशी जोडी करा रामकंठी धरा जेणे चुके फेरा गर्भवास या अभंगावर सुसराव्यास हरिकीर्तन केलेलं आहे. आमचे असे हरिभक्तीपरायण श्रीकांत महाराज रसाळ मोहो यांचा शाळ आणि श्रीफळ देऊन सत्कार करीत आहेत. मंगल महाराज पाटील यांनी त्या स्टेजवर यायचं आहे. त्यांच्या हस्ते महाराजांचा सत्कार आणि महाराजांचे सेवेकरी आहेत अमित मोहन जाधव जिल्हा परिषद सदस्य सुकापूर आणि दुसरे सद्गुरू भक्तपरायण मंगल महाराज पाटील यांच्या हस्ते महाराजांचा सत्कार होत आहे आणि त्यांचे सेवेकरी पण मंगल महाराज पाटील आहेत. तसेच उद्याचे कार्यक्रम सर्वांनी चहा घेतल्याशिवाय जाऊ नये. उद्या सकाळी नेहमीप्रमाणे देवपूजा आणि काकडा होणार आहे. आप्पा महाराजांचे वडील आप्पा माहीत नव्हतं मला महाराजांचे वडील आहेत. त्यांचाही सत्कार त्यांचा सत्कार जनार्दन महाराज पाटील करीत आहेत. अरे शॉक लागते. तसेच उद्याचे कार्यक्रम सकाळी 8 ते 12 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे आणि सर्व वाचकांना विनंती आहे की वेळेत हजर राहायचं आहे. तसेच संध्याकाळी 4 ते 5 प्रवचन परशुराम महाराज पाटील देवत. तसेच 5 ते 7 हरिपाठ रुक्मिणी महिला हरिपाठ मंडळ सुकापूर आणि 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये कीर्तनाची सेवा होणारे हरिभक्तीपरायण पद्माकर महाराज पाटील आकोर्ली कोकण दिंडीचे अध्यक्ष आणि रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असे महाराज आहेत. आणि रात्रीचा आता जागर भजन होणार आहे रुक्मिणी महिला मंडळ सुकापूर यांचा. शॉक लागतं.